नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील तिवारी तुमचं सहर्ष स्वागत करतो. शेतकऱ्यांना लॉटरी खात्यात येणार 4,000 रुपये, बजेटची ही तयारी, मोठी वार्ता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल काय वार्ता आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईल. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोजची नोटिफिकेशन मिळत राहील व तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ मी आणत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकऱ्यांना लॉटरी खात्यात येणार 4,000 रुपये, बजेटची ही मोठी वार्ता. काय आहे पाहूया. PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला. नोव्हेंबर महिन्यात 2,000 रुपये झाले. आता 22व्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यापूर्वी एक आनंद वार्ता धडकली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यात 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. PM किसान योजनेचा 21वा हप्ता गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये जमा झाला. आता शेतकऱ्यांना 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. KYC प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढील हप्ता येणार नाही असे सरकारने स्पष्टच केले आहे. तर आता फार्मर ID शिवाय हप्ता जमा न होण्याची शक्यता आहे. सरकारने फार्मर ID काढण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याची पूर्तता करावी लागणार आहे, नाहीतर आपल्याला पुढील हप्ता मिळणारच नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, फार्मर ID काढून ठेवा, PMची KYC करून घ्या. PM किसान योजनेचे बोगस लाभार्थ्याला चाप बसावा यासाठी KYC सक्तीची करण्यात आली आहे. आता फार्मर ID सुद्धा सक्तीची करण्यात आली असून फार्मर ID हा शेतकऱ्याचा डिजिटल प्रोफाईल आहे. या ओळखपत्रा आधारे योग्य शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल. आता शेतकरी ॲग्रिस्टिक पोर्टलला भेट देऊन सुद्धा फार्मर ID तयार करू शकता. त्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर युजर ID आणि पासवर्ड तयार करावा लागणार आहे. आधार कार्डाशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक OTP येईल, तो सबमिट करून प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर आता डबल बजेट काय आहे ते आपण पाहूया. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. या बजेटमध्ये PM किसान योजनेचा हप्ता वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या एका वर्षाला 3 हप्त्यात 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात. 2,000 रुपये प्रत्येकी असे 3 हप्ते मिळतात. या बजेटमध्ये PM किसान योजनेसाठी रक्कम दुप्पट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वार्षिक 10,000 रुपये ते 12,000 रुपये मिळण्याची तरतूद सुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे PM किसान योजना ही तारीख अद्याप समोर आलेली नाही, पण केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता 4,000 रुपयाचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. PM किसान योजनेचा 22वा हप्ता प्राप्त करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे फार्मर ID असणे महत्त्वाचे आहे. व फार्मर ID तयार केल्यानंतर शेतकऱ्यांना दुसरे महत्त्वाचे काम आहे KYCची पूर्तता. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल त्यांचा या हप्ता थांबवण्यात येऊ शकतो. PM किसान योजनेचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळतो. या योजनेत सध्या वार्षिक 6,000 रुपये थेट बजेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. ते DBTद्वारे ही रक्कम जमा केली जाते. 2,000 रुपयाचे 3 हप्ते करण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी KYC करावं लागणार. आता या योजनेसाठी फार्मरची ही गरज असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती पूर्तता करून आपला हप्ता वेळोवेळी मिळेल अशी मी आशा करतो. धन्यवाद.